दोन विजेत्या संघांमधला हा सामना आहे. पहिल्या सामन्यात नितीन हिरे या संघाने अष्टपैलू कामगिरी केली होती, अक्षरशः अष्टपैलू. 17 चेंडूत 42 धावा, एक त्यांनी किफायतशीर षटक टाकलं होतं, ज्या षटकात खरं तर सामना फिरला. आणि तोच नितीन आता पुन्हा एकदा सलामीसाठी, आणि आता मात्र पीटर आणि नितीन ही सलामीची जोडी मैदानात उतरते. आणि विघ्नहर्ता संघाकडून सलामीचं षटक कोण घेऊन येतोय? हे पॉवर प्ले मध्ये ते पहिलं षटक असेल. राम, माझा चेंडू कुठे आहेत? नितीन हिरे ज्याने 17 चेंडूत 42 धावांचं पहिल्या सामन्यात योगदान, त्याला प्रत्युत्तर दिलं होतं राम म्हात्रे यांनी. 13 चेंडूत 29 धावा अशा केल्या होत्या. नितीन हिरे या खेळाडूविषयी जर सांगायचं झालं तर अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज, ज्याचा उत्तम पदालालित्य आहे, उत्तम फुटवर्क आहे, ज्याचा स्टान्स देखणा आहे. बॅटिंग स्कोरिंग करा, स्कोरिंग नाही, मला नाही स्कोरिंग आहे. मी नाही लगे स्कोरिंग मला नाही. ये लुकीर बघा स्कोरिंग नाही जमत मला. अभिषेक नाही नाही, मला नाही जमत. पीटर आणि नितीन हिरे. जब तक स्कोर नहीं आता तब तक मुकाबला चालू नहीं होएगा, ये बात ध्यान में रखो. स्कोरर आहे रे. हाँ, स्ट्राइक कोण पण घेऊ शकतो. अभी तो विश्वास पाटिल की विश्वास भगत की सेना काफी गमचाक में आती नजर आती हुई, क्योंकि 2 मुकाबले गवा चुकी है. और राम म्हात्रे को यानी कि चांस है आगे जाने के लिए. रामदादा टोटल 4 मैच बाकी हो गए. हाँ, जरा घाई करा. आणि प्रत्येक सामना हा 6 षटकांचा ठेवलाय. सर्वांसाठी खेळणारा मुभा. आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाचे आमचे मित्र सामन्यात आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत. आज मात्र टीम टू टीम मॅच आहे दादा, आणि उद्या मात्र मिक्स. सर्व खेळाडू एक उमेदीने, एक जोशाने आणि एक जल्लोषाने उतरतील. राम पाटील साहेब, तुमचा संघ कुठला आहे? बॅटिंग आहे का? एकाच विभागातील 2 संघ आज मात्र एकमेकाच्या विरोधामध्ये, म्हणजे राम पाटील आणि विश्वास भगत एकमेकाच्या विरोधामध्ये. दादा विश्वास दादा, उपसरपंच पद उद्या ग्रहण आहे ना? संदीप सिंह वाघमारे आहे ना आज ना? VD11 संघाचे उत्कृष्ट पॅकर संदीप शेठ वाघमारे यांचा उद्या उपसरपंच पद ग्रहण आहे. तर सर्वांनी यायचं आहे. झालं का? ओके ओके. चला हो पंच, अवधूत दादा, नो टाइम पास. ये देखो, ये खिलाड़ी राम म्हात्रे क्या कर रहे हैं? लाइव मैच है भाई, जरा संभाल के. डावखुरा फलंदाज पीटर. खुद की पहले टीम के से पहले लेके आ रहे हैं अलीबाग के टीम के राम दादा. तुमचा सामना झाला, तुमच्या कॉमेंटेटरला संधी देतो, त्याच्यानंतर माझ्याकडे घेतो. विघ्नहर्ता संघाकडून सलामीचं षटक, पुन्हा एकदा विज्ञान राईट आर्म राऊंड विकेट मारा. फॉलो थ्रू मध्ये खेळलेला चेंडू विज्ञान याला स्वतःला फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्यात जमत नाही. चेंडू जातोय मिड ऑन सीमा रेषेवर. तेथील क्षेत्ररक्षक येतोय जगदीश, चेंडूची तो उचल करतोय आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लावतोय. एक काम कर, साधे वही वही लिहू, मग ते स्कोर बुक वगैरे दाबा. विज्ञान यांच्याकडून पहिलं षटक, पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट मारा. सलामीला आलेला नितीन हिरे आता मात्र सामना करण्यासाठी सज्ज होतोय. देखणा स्टान्स, आणि याच बरोबर एक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषेवर. पंचांची समालोचन कक्षाकडे खूण की हा चौकार, या चौकाराने नितीन आपलं खातं उघडतोय. नितीन जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवर, संघाला नेऊन पोहोचवतोय 5 या धावसंख्येवर. मॉर्निंग स्ट्रायकर्स क्षेत्ररक्षण नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना बिनबाद 5. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक विज्ञानाच्या. मी एक काम करू का? नाही, मॉर्निंग स्ट्रायकर्स. नितीनची फलंदाजी पाहणं डोळ्याला आनंद देणारी गोष्ट.
पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन चेंडू कट करतोय, चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड सीमारेषा बाहेर. पंचांचे समालोचन कक्षाकडे खूण किया चौकार. या चौकारानं वैयक्तिक नितीन जाऊन पोहोचतोय झपकन 8 या धावसंख्येवर. संघाला नेऊन पोहोचवतोय बिनबाद 9 या धावसंख्येवर. विज्ञानाचं हे षटक सांघिक पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. तो चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो विज्ञान. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. दोन्ही एक चेंडू खरं तर थोडासा फुलिश. आता मात्र बाजू बदलतोय, पंचांच्या डावीकडून येतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय आणि हा मात्र चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू स्कूप करून लॉंग लेग सीमारेषा बाहेर पाठवण्याचा प्रयत्न होता आणि याचबरोबर पंचांची समालोचन कक्षाकडे खूण की हा मात्र स्वैर चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 10. अखूट टप्प्याचा चेंडू. चेंडूवर हळू स्टेअर करतोय चेंडू. सरळ जातोय तो शॉर्ट थर्ड मॅन परिसरात. शॉर्ट थर्ड येतोय. शॉर्ट थर्ड चेंडूची उचल करतोय आणि केवळ एका धावावर समाधान मानावं लावतोय तो नितीनला. नितीन वैयक्तिक जाऊन पोहोचतोय तो 9 या धावसंख्येवर. संघाला नेऊन पोहोचवतोय 11 या धावसंख्ये. 11 झाले ना, 11 या धावसंख्येवर. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. विज्ञान सांघिक पहिला वैयक्तिक पहिला. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. हा सांघिक पहिला वैयक्तिक पहिल्या षटकातील विज्ञान. हा मात्र एक ऑफ ड्राईव्हचा फटका. स्वतः कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचल करतोय आणि केवळ एका धावावर समाधान. स्वतः इरफान भाई येतात आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. एका बाईक दुचाकीची चावी इथे हरवलेली आहे. कोणाला भेटली तर त्यांनी त्वरित समालोचन कक्षात यावं. हा मात्र चेंडू, या चेंडूवर नितीन सुद्धा फसतोय. याचबरोबर पंचांची समालोचन कक्षाकडे खूण होते की षटक संपलाय. एका षटकात धावसंख्या झालेली आहे ती 12. खरं तर 2 चौकार वसूल केले होते नितीनने. एक चौकार त्याचा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह होता, एक चौकार त्याचा स्क्वेअर कटचा होता. या दोन्ही चौकारावर 2 चौकारानंतर धावसंख्या झालेली ती 12. पहिलं षटक जे विज्ञानने टाकलं सांघिक पहिलं षटक होतं. पंचांच्या डावीकडून त्याने काही मारा केला, पंचांच्या उजवीकडून मारा केला. सलामीला आलेले पीटर आणि नितीन अजूनही मैदानात आहेत. डावखुरे पीटर, या स्पर्धेच्या संयोजनात भाग घेतलेले पीटर नवीन षटक घेऊन येतोय. नवीन गोलंदाजाचं नाव काय? योगित. याचा महाराज पहिल्या सामन्यात अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. राईट आर्म राऊंड विकेट मारा, राईट आर्म राऊंड विकेट मारा आहे आणि याचबरोबर खरं तर एक फटका खेळला होता जो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर गेला. पंचांची समालोचन कक्षाकडे खूण झाली की 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झालेली ती बिनबाद 13. सलामीला आलेला नितीन अजूनही मैदानात. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो योगेत. आणि याचबरोबर फुलटॉस पद्धतीचा चेंडू अतिशय सुंदररित्या चेंडू स्टेअर करतोय, कलात्मकरित्या खेळून काढतोय. पंचांची समालोचन कक्षाकडे खूण होते की हा चौकार. नितीन याची फलंदाजी पाहणं हा डोळ्याला आनंद देणारी गोष्ट असते. जरी टेनिस क्रिकेट खेळत असला तरी कुठेही शफल होणं नाही, कुठेही आडव्या बॅटनं खेळणं नाही, बॉलच्या मेरिट प्रमाणे खेळणं आणि तरीही धावांची लयलूट करणं हा नितीनच्या फलंदाजीचा USP आहे. फुलिश पद्धतीचा चेंडू, चेंडूवर सरळ ऑन ड्राईव्हचा फटका खेळतोय. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेवर. तेथील क्षेत्ररक्षक येतोय, चेतन कुलपे येतोय, चेंडूची उचल करतोय. केवळ एका धावावर समाधान नितीनला. वैयक्तिक धावसंख्या झालेली ती बिनबाद 18. सलामीला आलेला पीटर, सलामीला आलेला नितीन अजूनही मैदानात.
गडी बाद करण्यात यश मिळत नाही विघ्नहर्ता संघाला. गडी बाद करण्यात यश मिळत नाही योगितला. योगित सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतो. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडून. सामना करण्यासाठी सज्ज होता पीटर. थोडासा बॅक ऑफलन पद्धतीने हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू. चेंडू जोरात फटकवण्याचा प्रयत्न होता पीटर यांचा. चेंडूचा बॅटचा आणि कोणचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव खेळून काढतोय. योगित फॉलो थ्रू मध्ये परत एकदा येऊन परततोय. आपल्या रनअपवर जातोय. चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. फ्लाईट दिलेला चेंडू. चेंडूवर उंची घेतली आणि याच बरोबर एज इज जस्ट नंबर हे सांगणारे इरफान भाई आहेत. 57 वर्षाचा हा तरुण खेळाडू फॉरवर्ड डाय टाकून झेल बाद करतोय. बाद होणाऱ्या फलंदाजाचं नाव आहे पीटर. त्याला बाद करणाऱ्या गोलंदाजाचं नाव आहे योगित. आणि त्याचा झेल ज्या तरुण क्षेत्ररक्षकाने घेतला त्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे इरफान. फॉरवर्ड डाय टाकून एक ऑफ ड्राईव्हचा फटका होता. फॉरवर्ड डाय टाकून त्यांनी झेलबाद केलेला आहे. पीटर निराश मनाने मैदानात परततात. आणि धावसंख्या झालेली 18 या धावसंख्येवर संघाचा पहिला मोहरा गळून पडतोय. पहिला मोहरा गळून पडतोय पीटर यांच्या रूपात. त्याला बाद करणाऱ्या गोलंदाजाचं नाव आहे योगित. योगित याचा सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील हा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय नवीन फलंदाज. बॅट्समनचं नाव काय? अजित. गुडलेंथवर पद्धत टाकलेला चेंडू. आणि याच बरोबर पंचांची समालोचन कक्षाकडे खूण होते की षटक संपलाय. दोन षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 18. पहिल्या षटकात धावा गेल्या त्या 12. दुसऱ्या षटकात धावा गेल्या त्या 6. आणि दुसऱ्या षटकात बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आहे पीटर. त्याला बाद करणाऱ्या गोलंदाजाचं नाव आहे योगित, ज्यांनी ऑफ ड्राईव्हचा फटका खेळला आणि फॉरवर्ड डाय टाकून इरफान याने मिड ऑफ कव्हर सीमारेषेवर झेलबाद केलं. नवीन गोलंदाज येतोय. बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव काय? सचिन प्रसाद. विघ्नहर्ता संघामध्ये गेम अवेअरनेस असलेला हा गुणी खेळाडू आहे जो लेदर क्रिकेट काही वर्ष उत्तमरित्या खेळायचा. तो सचिन प्रसाद, ज्याचा मारा असेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या उजवीकडून मारा असेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कव्हरमध्ये स्वतः मिड विकेटला इरफान आहेत. उंची दिलेला चेंडू बॅक ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू वर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जातोय तो यष्टीरक्षकाच्या मागे. वाईडिश थर्डमॅन वरून क्षेत्ररक्षक येतोय. ती चेंडूची उचल करतोय आणि केवळ एका धावावर समाधान मानावा लावतोय. तो अर्थातच अजितला नितीनला. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 19. सचिन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. परत एकदा उंची दिलेला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा नॅचरल अँगलने चेंडू कट करतोय. चेंडू उजव्या यष्टीकडून मधल्या यष्टीकडे येतोय. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू खेळून काढतोय. मॉर्निंग स्ट्रायकरचे फलंदाज थोडेसे चकतात. उंची देतोय चेंडूला. नॅचरल रित्या कट करतोय. परत एकदा उंची दिलेला चेंडू. आता मात्र फुलटॉस पद्धतीने बनवून खेळतोय. डीप मिड विकेट सीमारेषेवर चेंडू जातोय. चेंडू स्वतः चेतन येतोय. चेंडूची उचल करतोय. केवळ एका धावावर समाधान. धावसंख्येत केवळ 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 20. बाद होणाऱ्या फलंदाजाचं नाव आहे पीटर. त्याला बाद करणाऱ्या गोलंदाजाचं नाव होतं योगित, ज्याने सांघिक दुसऱ्या षटकातील चेंडूवर त्याला ऑफ ड्राईव्ह करताना फसवलं होतं. सचिन याच्या षटकातील पुढचा चेंडू. हा मात्र एक ऑफ ड्राईव्हचा फटका ऑन ड्राईव्हचा फटका होता आणि स्वतः सचिन येतोय. फॉलो थ्रू मध्ये कोणती चूक करत नाही. झेलबाद करतोय स्वतःच्या गोलंदाजीवर. आणि बाद होणारा फलंदाज जो आहे तो मॉर्निंग स्ट्रायकर संघाचा हुकमी एक्का. पहिल्या साखळी सामन्यात 17 चेंडूत 42 धावांचं योगदान. तंत्रशुद्ध फलंदाज नितीन हिरे. आणखीन एक मोहरा गळून पडतोय. सलामीला आलेल्या दोन्ही फलंदाज बाद होतात. ते अर्थातच मॉर्निंग स्ट्रायकर संघाकडनं. आणि नितीनची जागा घेण्यासाठी मैदानात जातोय. बॅट्समनचं नाव काय? महेश. नितीनची जागा घेतोय महेश.
बाद होणाऱ्या फलंदाजाचं नाव आहे तो नितीन आणि वैक सांघिक किती किती झालं 20 धावसंख्येवर दुसरा मोहळा गळून पडलाय नितीनच्या रूपात. त्याला बाद करणाऱ्या गोलंदाजाचं नाव आहे ते सचिन प्रसाद. एका गुणी फलंदाजाला एका गुणी गोलंदाजाने बाद केलंय. पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू, परंतु आता गुडलेंथवर पडलेला चेंडू होता. चेंडू हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह पद्धतीने खेळला आणि चोरट्या दोन धावा घेतल्यात. रनिंग बिटवीन द विकेट. खेळपट्टीमधला समन्वय हा पाहण्यायोग्य होता तो मॉर्निंग स्ट्रायकर संघाचा. महेश आणि अजित दोघांनी उत्तम धावा केलेल्या आहेत. हॅलो. आता मात्र एक फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क नाही झाला. धावसंख्येत केवळ 1 ने वाढ आणि याचबरोबर लेग बाईच्या रूपात 1 धाव मिळते ती मॉर्निंग स्ट्रायकर संघाला. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 23. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकात धावा गेलेल्या आहेत त्या 23. पहिल्या षटकात धावा गेल्या 10. पहिल्या षटकात धावा गेल्या 12. दुसऱ्या षटकात धावा गेल्या 6 आणि 18 आणि तिसऱ्या षटकात धावा गेल्या केवळ 5. संघाची धावसंख्या झालेली आहे ती किती 23. 3 ओव्हरचा सामना संपलेला आहे. 2 विकेट गेलेले आहेत. रनिंग बिटवीन विकेट म्हणावं लागेल. बॉलर कोण आहे संघाचा मजूदार उचलणार आहे तो गिरीश आणि स्ट्राईक रेटला आहे तो स्ट्राईक रेट आहे तो अजित आणि नॉन स्ट्राईकला आहे तो महेश आणि नॉन स्ट्राईक तो अजित पवार. बघूया कसा काय आणि हा सुंदर असा व्हाईट आलेला आहे. अवंत संख्येमध्ये धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 24. बघूया अजित महेश आता काय करतो आपल्या संघासाठी. आणि सुंदर असा फटका आणि सुंदर अशी फिल्डिंग. गुड फॉर रनिंग द बिटवीन द विकेट. चौथ्या षटकाचे 2 बॉल संपलेले आहेत. 4 बॉलांचा जो सामना उर्वरित आहे. बघूया आपला महेश आपल्या संघासाठी काय करतो. गचाल अशी बॉलिंग. संघाची धाव संख्या 27 रन ऑफ द बिटिंग इन द विकेट. सुंदर असा लगावलेला फटका. सुंदर अशी फिल्डिंग. रनआउटची विकेट होती पण ती नाही झाली. डॉट बॉल. बॉलर कोण आहे गिरीश. संघासाठी बघूया आता कसा. अरे गुड बॉलिंग. आवाज द्यायचा. अनिल भोईर. आणि याच बरोबर हा देखील निर्धाव चेंडू आहे. 5 चेंडू झालेले आहेत आणि 27 धावा झालेल्या आहेत फक्त. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केलेला आहे तो यांनी. एक पण 6 नाही ना या पर्वात. अजूनही एक सुद्धा षटकार गेलेला नाहीये. हा पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. फटका सरळ जातोय तो बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेवर.
बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचल करतोय आणि केवळ एका धावेवर समाधान मानावा लावतोय तो अर्थातच चार षटकं संपलेली आहेत आणि 28 धावा झालेल्या आहेत. या पर्वातील शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिला पेट्रे गेला, दुसरा नितीन गेला. नवीन गोलंदाज येतोय तो चेतन कुलपे. नवीन गोलंदाज येतो चेतन कुलपे. 10-12 पावलांचा रन, वेगवान मारा, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता, चेंडू बॅकफुटवर जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव खेळून काढतोय. आपल्या गोलंदाजीची अतिशय सुंदर सुरुवात केलेली आहे चेतन. खरं तर हा विघ्नहर्ता संघाचा एक नावाजलेला आक्रमक फलंदाज आहे. तो गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेर पडलेला चेंडू, बॅक ऑफ लेंथ पद्धतीचा चेंडू होता आणि या चेंडूवर कट करण्याचे 2 प्रयत्न फसलेले आहेत ते महेश यांचे. मॉर्निंग स्ट्रायकर्स. पुन्हा एकदा बॅक ऑफ लेंथ पद्धती, माफ करा, हा थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. एक जोरकस ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटची कड घेतली, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसवला. तो मात्र कोणतीही चूक करत नाही आणि महेश बाद होतोय, निराश मनानं तंबूत परततोय आणि आता महेशची जागा घेण्यासाठी जातोय. नवीन बॅट्समन कोण आहे? नवीन चंद्रकांत. चंद्रकांत जागा घेतोय. या सांघिक 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक चेतन कुलपे टाकतोय. आता मात्र बॅक ऑफ लेंथ पद्धतीचा चेंडू होता, उजव्या यष्टीच्या बाहेर आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू सरळ बॅकफुटवर जाऊन चेंडू कट करतोय, डीप कव्हर पॉइंटवर क्षेत्ररक्षक जातोय, चेंडूची उचल करतोय आणि याचबरोबर 2 धावा वसूल करतोय तो मॉर्निंग स्ट्रायकर संघाचा फलंदाज चंद्रकांत. चंद्रकांत वैयक्तिक जाऊन पोहोचतोय 2 या धावसंख्येवर, संघाला नेऊन पोहोचवतोय 30 या धावसंख्येवर. चेतन कुलपे याचं षटक चालू आहे, पंचांच्या डावीकडून आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आहे, एक 10-12 पावलांचा रनअप आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट त्याचा मारा आहे आणि तो मारा खेळण्यासाठी सज्ज होतोय आत्ताच खेळपट्टीवर आलेला चंद्रकांत, जो मॉर्निंग स्ट्रायकर्सच्या संघाचा फलंदाज आहे. पुन्हा एकदा उंच टोलवण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरळ जातोय आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण कर्णधार राम म्हात्रे यांचं. स्वतः लॉंग ऑन सीमारेषेवरून काऊ कॉर्नर पर्यंत धावत आले. काऊ कॉर्नरवर त्याने चेंडू अडवला, तेवढ्याच वेगात त्याने चेंडूची फेक केली. अशी होईल का मला तुमचं नाव घेऊ. झाली चेतन शोर 5 ओव्हर झाला. किती झालं? 5 ओव्हर आणि 37 धावा झालेल्यात. पाच षटकं संपलेली आहेत आणि 37 धावा झालेल्या आहेत. हे षटक शेवटचं आहे.
मोकल. एक फटका खेळतोय, आडव्या बॅटने खेळलेला फटका आणि केवळ 2 धावांवर समाधान. हे शेवटचं षटक अरविंद मोकल कडून घेऊन येतात. धावसंख्या झाली ती 39. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, झेल घेण्याचा प्रयत्न करत होता इरफान भाई यांच्याकडनं, परंतु इरफान भाई यांनी अत्यंत हुशारीने चेंडू पायावर घेतला आणि चौकार मात्र वाचवलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 41. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. अरविंद मोकल यांचा षटक, पंतांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट आणि मारा खेळण्यासाठी सज्ज होतो चंद्रकांत. आणि हा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती 41. आणि पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. या षटकातील बहुधा शेवटचा चेंडू असावा आणि बाद होत. एक बाद आहे. अजित आउट झालं. मॅच कधी आउट झालं. नवीन बॅट्समन कोण आहे. राकेश. ओ, आणि याचबरोबर हे पर्व संपत आहे. 6 षटकं झालेली आहेत आणि 6 षटकात धावा गेलेल्या आहेत त्या 41. 42 धावांचं आव्हान, प्रति षटकामागे 7 एवढी सरासरी. जर राम म्हात्रे या सामन्यामध्ये जिंकले तर राम म्हात्रे आणि अनिल भोईर अशा या 2 संघादरम्यान मॅच होईल. हो, नाही कॉमेंटेटरचं नाव सागर पवार. सागर पाटील. कॉमेंटेटर सागर पाटील समालोचन कक्षात या. कुठे गेला. आले वाटतं. तोच ना. नाही कुठे बोलव दे ना. विघ्नार्थ संघाने त्वरित सलामीची जोडी मैदानात उतरवायची. नवीनला ना थोडंसं पहिले थोडस होतं. मी कुठल्या टीम कडनं आलं. मी यांच्यामध्ये सकाळी खेळायला जातो. हां, काय ना तुमचं. प्रणित आडनाव रामबक्ष. कुठलं तुम्ही. माझा जन्म हैदराबादचा आहे, पण बाकी सगळं मुंबईत आणि नागोठण्यामध्ये शिक्षण झालं. नागोठणं कुठलं. किशोर कदम बोलले. नाही नागोठणं आपलं कंपनीचं अभिषेक टाउनशिप. हां,
काय नाव त्यांचं? दिलीप रामबक्ष कधी रिटायर झाले? 2014 ला झालं. युनियनला होते ना अजून? नाही नाटक मध्ये बस ना बाहेरून मॅच बघतो. इरफान आणि दादा बॅट्समन दुसऱ्या बॅट्समनचं नाव काय दादा? हेलो मालूम है भाई, टेंशन मत लो. चला उतरा. जबरदस्त रंगाचा सामना असेल. उद्या मात्र मिक्स टीम मध्ये कोण कोणाच्यात खेळणार पाहायला मिळेल. तर ये देखो विचू के हमारे बेहतरीन आयोजक आए. ये कहते पोपट आना मांगता है. और इस वक्त कहा जाए तो हम कल खेलेंगे या ना खेलेंगे कि वो तो राम अद्रे वर्सेस अनिल भोर उद्या आत्ता का अरे काय विश्वास सर काय करते सांगू शकत नाही. राजकारणातील बाबा एकदम जुना जाणता चेहरा आहे तो. म्हणजे आवरी वर्ष तरी राजकारणासाठी दिली पण सरपंच झाले त्याच्यानंतर आता काय आमदार खासदार पण होते बाबा. काही एक डिजिटल माणूस आहे. फक्त 5 वर्ष थांबा मग विश्वासाची सीट नक्की येत आहे. काय सर? नाही नाही हे गल्ला आजचा आहे हे उद्याचा आहे. हा या आजची बनलं आज आहे उद्याची बनव उद्या. चला राम आद्रे हा चेंडू द्या. तो काफी टेंशन में बताओ भाई. ये अलीबाग की जादू है. ये कुछ भी कर सकते हैं. अगर राम आद्रे अपने टीम को हाँ नितिन भाई क्या मांगता है? गेंद चला व्यासमान वाढवा. बोल ना. कोण? राम तो ना बॉलर माहित आहे म्हणा. राम पाटील विघणार आता मार ना ट्रॉफी नको भरू. और गेंदबाज है हमारे सबसे चाहने वाले सबसे बेहतरीन खिलाड़ी वीवीपी के मैनेजिंग डायरेक्टर राम पाटिल. हां 42 टू विन. 42 धावांचं टार्गेट आहे. राम पाटील. अरे राम पाटील आहे बाबा. सॉरी दादा बॉलरचं नाव का राम दादा? सर नेम यस सर. राम मात्र विपक्ष अनिल भोईर असा सामना होईल. जो जीता होईल सिकंदर. याच्यानंतर 4 ओव्हरचा मॅच ना. यस सर यानी कि अंधेरा बहुत छाया है. हे मग तसं आहे तर मला पण घे. याच्यानंतरचा सामना अनिल भोईर विरुद्ध राम मात्रे असा असेल. दाना बिंदास. तर पाहूया पुन्हा एकदा सामना सुरुवात. 42 रन्स इन दिस मैच. सचिन भाई देखो हमारे काफी अच्छी गेंद और या के वाइड गेंद. अवधूत सर का इशारा वाइड गेंद. ये अवधूत सर है ना काफी बढ़िया पंच करी अभी तक सुबह से रात से पहले मैच से रजनी मुकाबला. देखो ये पंच देखो एक पंच देखो क्या करे. हवा शेखर मोके साहेब यांचं आपण करूया सरसे स्वागत. ये देखो काफी अच्छी गेंद की कले के साथ गेंद को मोड़ना चाहते गेंद और बल्ले का कोई संपर्क करना. डॉट गेंद चकमा काले वाले गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता. फिर से डॉट गेंद और यानी कि रन की बढ़ता कुछ भी नहीं. एक आया.
ये देखो केडी क्या करेंगे कुछ समझ में नहीं आएगा। और हेलीकॉप्टर लुक, गेंद सीमा पार, 4 रन। सचिन भाई काफी खुश है। गेंद दीजिए, गेंद का परछाई है और गेंद जहां कहीं गई है वहां से लाई है। राम दादा 2-3 चेंडू चॉईस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पण टेंशन आम्हाला पण टेंशन नहीं। हमारे गिरीश भाई देखो कैसे बीच में बीच। ये तुम्हारे बीच में बैठे उनका नाम क्या है? इसका नाम तो योगित, और उसका उनका काका का नाम क्या है? तो उनके टी शर्ट के जर्सी के ऊपर नाम क्यों नहीं है? अरविंद। हाँ ये देखो, लास्ट बॉलर ये विघ्न अर्था के टीम के जो सपोर्टर है ना, बहुत ही बढ़िया है। अलीबाग से लेके इधर तक पनवेल तक काफी बढ़िया चेंडू आलेला आहे। अजून से टेंशन घेऊ नका, आमचे खिलाड़ी एकदम जबरदस्त है। चलो प्लेयर अंदर जाइए और गेंद दीजिए। कैमरामैन, ये देखो रात में भी चांदी तारे चमक रहे। थांबा जरा, आता दुसरंच पाटील येतील करावर ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका। काफी जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला। सुरक्षित खेळून काढला, मात्र इथं फलंदाजाला काय धाव घेण्याचा माहोल आवडला नाही आणि संघाची धावसंख्या धावकर लागली 6 धावा फलकावर। 42 राम म्हात्रे आणि अनिल भोईर असा सामना असेल। टॉस कॉल दीजिए, कॉइन टॉस साठी कॉइन। उन्हाला पावसाला चला, छापा की काटा, हेड का तेल आणि चेन सीमा पार। चला कॉइन ठेव दादा, मुन्ना सोडते। ओ मुन्ना भाऊ कॉइन तुमचा सामना, सुमितने बाउंड्री मारली। धावा सांगतो ना, टेन्शन कशाला घेता? दाम दादा 10 10 राम भाई 42 का रन 10 हो चुके, आता परत उतरतील। ओके चालेल। नाही रामदादाने फिल्डिंग घेतली आणि दादाची बॅटिंग। टॉस विन। ये 6 रन 16 झाल्या। 42 टार्गेट आहे, 16 झाल्या। सुमितने चला 16 धावा धापलकावर बरोबर। पहिली मॅच कधीला झालं रे केडी? 8:30 ला पहिला सामना चालू झाला आणि आतापर्यंत बहुतेक पाहायला गेलं तर वाजले 1 वाजला। म्हणजे मला जाऊ दे ना घरी, आता वाजले की 12 वाजून गेले, आता 1 वाजला। आता 1 ची गाडी बघूया। षटक संपले पंच, अवधूत म्हात्रे साहेब षटक संपलाय, धन्यवाद। बघा इथं वॉर्नअप चालू आहे, म्हणजे पुढची मॅच खेळण्यासाठी सज्ज आहेत। इथून बॅची रन मशीन सांभाळून बॅट फिरव। और खिलाड़ी चेयर्स में बैठे तो अच्छा है, क्योंकि आप खड़े सचिन भाई तो हमारी कमर को दर्द हो रहा है। गेंदबाज नितिन भाई, नितिन हिरे, ये दिखने में जितने ही अच्छे इतने बड़ी उनकी हस्ती है। मैदानामध्ये चेंडू टाकू नका तुम्ही, सामना चालू आहे प्लीज। 16 झाल्या। 1 षटक संपल्यानंतर धावसंख्या 16। दुसरा सजा झालं ना, 42 का रन का टारगेट है और गेंदबाज के बाद संभाले नितिन हिरे। पहली गेंद काफी अच्छी गेंद थी, बेहतरीन। देखो अनिल 7710। अगर अनिल भोईर इस मैच में जीत दिलाते हैं अपने टीम को, तो टीम की ओर से 5000 रुपए का इनाम दिया जाएगा। यानी कि राम म्हात्रे अभी तक अपने
स्क्वाड में खड़े हैं, काफी बढ़िया इस वक्त इस साल में राम मात्रे की बल्लेबाजी काफी अच्छी चल रही है। ये देखो कैच की संभावना, कैच इट की मांग की जा रही है। ये देखो ये देखो ये देखो, पैरों से टकरा दी गेंद, यानी कि टीम का कुल मिलाकर का स्कोर अभी तक स्कोर कार्ड के ऊपर आया 18 18। 18 ना। ये देखो 18 बॉल 24, 17 बॉल 24 बरोबर ना। 17 गेंदे 24 की दूरी। नितिन हिरे जिन्होंने पहले मैच में बनाए 45 ना, पहिले मॅच 48 मारले ना। ओ बेहतरीन बेहतरीन, क्या गेंदबाजी हो रही है। ये देखो खुद की फोटो निकाल रहे हैं संजय भाई, सेल्फी। अभी तो 1 बजा है भाई। कितीला 4 बॉल 18 धावा, स्कोरल मात्र जबरदस्त आहे। सबके शिवाची तलवार, वाह चमके शिवा की तलवार है, गेंद गई सीमा करके पार 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 पार, ये माने फोटो का ये बेहतरीन छक्का। कितीला 22 दूने 44, टार्गेट आहे 42, धावा झाल्यात 22, अजून 22 धावांची गरज। बरोबर ना। 5 चेंडू झालेत। स्कोरला बोलता असताना हा षटकार पकडला ना, 22 झाले 22 स्कोरल इकडे आहे, मी कॉमेंटेटर आहे। कितीला भाई षटकार गेलं की बाउंड्री गेली. 6 है 6 है 6 है 6। यस सर 24 बने हैं। क्षमा असावी, चुकणाऱ्याला माफ करा, चुकीला माफी असावी। आणि माझं काय चुकत नाही, स्कोरिंग चुकला, माझं मी चुकलो, 26 झाल्या। चला बघूया, कारण तो स्कोरल रिपीट घेऊ शकतो, कॉमेंटेटर रिपीट नाही घेऊ शकत, बरोबर ना दादा। हाँ ये आगे घुमो जरा जगदीश दादा। चला 26 झाल्यात, 42 का टारगेट। नितिन हिरे का ओवर खत्म। नए गेंदबाज, इसके बीच का मुकाबला बेहतर रहेगा, यानी कि सास नाट जाट बात होंट नात, सास घेताना आता मात्र अनिल भाईच्या भासल्या फासफूस फुसफुस करतील, 24 झाले. क्योंकि राम मात्र 2 जीत चुके। 2 ओव्हर 24. 26 24 मैं 24 बोल ना। 26 बोलले. हाँ 24 24. काय डिस्टर्ब करू नका। गेंदबाज राम पाटील, बिचुंबे बीबीपी, बिचुंबे भिंगारी पनवेल, बीबीपी के बेहतरीन मैनेजिंग डायरेक्टर। ये कौन भूलेगा वो रात, कौन भूलेगा वो दिन, जो सोनिया गायकवाड़ ने लगाए थे 4 गेंदों के ऊपर 4 छक्के, वो गेंदबाज थे अंगद पाटिल के ऊपर, वही बीबीपी टीम। ये देखो राम पाटिल की पहली गेंद के ऊपर, यानी कि महेश गेंद के नीचे, ये नहीं छोड़ेंगे। चुन चुन के नितिन भाई ने खिलाड़ी लिए है, लेकिन ये राम पाटिल की बात की जाए तो सुबह 6:30 बजे प्रवीण पाटिल उनके साथी दोस्त है, हमारे काफी अच्छे डायरेक्टर, उनके साथ में खेलने के लिए जाते कन्हा स्पोर्ट्स अकॅडमी में, बरोबर ना राम भाऊ। सकाळी 6:30 ते 8:30, त्याच्यानंतर चहा नाश्ता पाणी रोज असतात। आम्ही कधी कधी जातो, नरेश गायकवाड पण असतात तिथे खेळायला। आणि या वर्षीचे रागे फुटबॉल मास्टरचे अध्यक्ष किरणजी खानावकर आणि निनाद तारेकर यांनी केलेली, आणि संजय पाटील बॉस यांच्या मैदानावर आपण ती फुटबॉलची लीग पाहिली। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय अध्यक्ष चषक समीर शेठ पाटील यांचा नेरे मैदानावर। पुन्हा एकदा खराब चेंडू, रायगड ठाण्याची आहे शान, राम म्हात्रेची बॅटिंग दमदार, विघ्न हरता संघाचा पाणसर तोर झाला रे, राम म्हात्रे अलिबाग वरून पनवेल तालुक्यात राहायला आला रे। या पुन्हा एकदा चेंडू सीमा पार होण्याची शक्यता पण इथे मात्र क्षेत्ररक्षण जमदार।
हाँ तालियां वाह क्या गाने के लिए तालियां बजी या चौकार के लिए तालियां बजी मेरे को नहीं पता स्कोर 27. 27. आपका नाम क्या है भाई? प्रणीत. प्रणीत. आठ नाम? गाव कुठं? प्रणीत स्कोरिंग की भूमिका निभा रहे काफी बढ़िया और उसके सामने हमारे खिलाड़ी है ऐसे मुड़ो किशन कन्हैया बोल रहा था बोल तूने ये क्या किया अपने किशन को दिल दे दिया दावा 28 षटकाधिपतीचा चेंडू राम पाटील साहेबांचा स्लोअर बघा काय व्हेरिएशन पुन्हा एकदा करा गती परिवर्तन हे मार्गदर्शन थोडस चुकतंय कुठेतरी प्रवीण भाऊंचा राम भाऊना बघूया. भैरवनाथ उचंबे संघाचे उत्कृष्ट फोटोग्राफ मास्टरचे अजितजी भोईर आणि आमचे विनायक म्हात्रे जॉन्टी आणि हा चेंडू छेरान आणि सीमा पार चेंडू आला सरकार संघाची धावसंख्या 42 रन असताना स्कोर कार्ड व स्कोर 35. आता मात्र तुम्ही 32 बोला 33 बोला 36 बोला आता ही दुनियावारी आपल्याला होलीला पाहायला मिळेल. षटकाचे पुजा चेंडू हो गुड डिलिव्हरी डॉट गेल वाइट मेरे को लगा डॉट है यानी कि हम पर काफी अच्छे है कोलीवाड़ा के अवधूत मात्रे ये यंग टीम को लेके आते हैं और 45 से मैच लेते हैं और कभी कुछ भी कारनामा करते हैं. ये देखो दौड़ने की कोशिश की थी लेकिन कुछ जमा नहीं. कितीला? किती बॉल किती पाहिजे किती? किती बॉल? अजून 2 बॉल आहेत. दोन बॉल आहेत. दोन बॉल. दोन चेंडू शेष या षटकातील टू गोल. 37 रन. धावसंख्या 37. 37 झाल्यात. दोन रामभाऊ दोन चेंडू आहेत. बायत का गेंदबाज बायत का बल्लेबाज. ओ गुड डिलीवरी आखिरी गेंद. अगर आखिरी गेंद के ऊपर विकेट निकालते तो मैच में कुछ जमेगा बन सकता है. देखो विश्वास भगत इस ओवर की आखिरी गेंद. चार रोजची मॅच आहे ना तुमची 4 रोजची मॅच आहे ना? नाही 4 ओव्हर बोलला रामदादा म्हणजे 4 ओव्हर. और यानी कि ओवर की महंगी ओवर की समाप्ति. पंच काय ओव्हर झाला डॉट बॉल. आता सांग किती पाहिजे कडे? किती पाहिजे? 11 बॉल. 18 बॉल 5. 18 गेंदे 5 की दूरी. या ऐसा मुकाबला देखा था हमने इंडिया और पाकिस्तान के बीच. क्या धोनी ने सन्नाटा छाया हुआ था बेहतरीन. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. 3 षटकाने 5 धावांची गरज. 18 चेंडू 5 धावांची गरज. बघा ओ साहेब संभाळलं आपल्या समोर प्रेक्षक बसलेत. 18 चेंडू आणि राम मात्र साहेब फक्त आणि फक्त 12 नेम 5 धावांची गरज. बघा तुम्ही 7 चेंडू मध्ये 6 धावा असल्या ना षटकार मारू शकता. 6 चेंडू मध्ये ज्यावेळेला 1 धाव असतो ना त्यावेळेला नक्की न येतात. हे गोलंदाज काय करणार. चमत्कार जगाला चमत्काराला नमस्कार. महीने पहले कहा था ना अब 6 मार सकते हैं. आया 6 रन और यानी कि मुकाबला जीत चुकी है और इसके बीच का मुकाबला रहेगा. जिंकले हम जीत गए. लगान. 43 रन केले. चला
नितीन हिरे साहेब जाऊ नका कुठं. हा अजून एक मॅच बाकी आहे. तो नाही त्यांची चला आइए राम भाई, तो मैन ऑफ द मैच का मुकाबला किसको दिया जाएगा? 40+ आहेत एवढा नियम 40+ आहेत हा या मॅच 40+ आहेत, नियम बाय नियम असे आम्हाला दादा सांगतात. तर राम भाई मॅन ऑफ द मॅच आपण काढूया. कोण आहे? रामदादा रामदादा 4 ओव्हरची मॅच आहे 4 ओव्हरची मॅच 4 ओव्हर का मुकाबला रहेगा. थांब ना, मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचं? विकेट कोणी घेतलं? विकेट बाईकवर आलोय माझं म्हणजे 8 बॉल 15 मारला आणि त्याला दे ना मग. नितीन नितीन हिरे जिंकले. हा आइए नितीन हिरे मॅन ऑफ मॅच. नको कोणला देऊ मग ये ना तू डिपेंड कर ना. तू डिपेंड ना तुम्ही घ्या ना, तुम्ही डिपेंड करा.